नमस्कार मंडळी. तर आता आम्ही जाऊक बाहेर पडलो ती म्हणजे आंगणेवाडीच्या जत्रेत. तर तुम्ही जाऊन येलास की नाही नक्कीच खाली कमेंट करून सांगा. तर ही गाडी बघून तुमका कळलंच असं थोडी गर्दी किती असतात ती आणि त्या काय तुमका वेगळा सांगाक नको हा. कारण आंगणेवाडीक ना खूप म्हणजे मरणाचीच गर्दी असता आणि लोकांना हरावतात पण ह्याच्यात. आता आमका जाऊचा होता ता म्हणजे भराडी देवीची ओटी भरूक म्हणून आम्ही उभी राहिलेलो ती म्हणजे लाईनीत. आणि लाईन बघितलास ना तर भलीच्या भली मोठीच होती आणि अशी म्हण पण असं ती तुमका माहितीच असतात की देवाचं दर्शन पण ना देवाच्या इच्छेनेच होतं. तसाच काय सर आमच्यासोबत पण घडला. कारण आम्ही नाही नाही म्हणता शेवटी जत्रेक इलवच आणि देवीचा पण आमका दर्शन झालाच. मग देवीचे वगैरे पाया पाडान झाला ओटी वगैरे भरून झाली तसा बाहेरव जरा फिरा किल्लो दुकानं वगैरे. तर आमका फिरता फिरता लागलेली भूक म्हणून आम्ही मागवलेलो शेवपुरी. तर बहीण बघा कशी खाता, जशी काय 4-5 दिवस उपाशीचा. मग घरात जाऊ बाहेर पडलेलो. तर घराकडे जाता जाताना भावान वडापाव घेतलेला. तर हडे ना त्या दिवशीच्या निवडणुकीची ना मिरवणूक चालू होती. तर परत आता तयारी केल्याने भावंडा माका परत जायचं होता ता म्हणजे आंगणेवाडी. मग काय थोड्या वेळातच आंगणेवाडीत जाऊन पोचलो. तर आता सकाळपेक्षा ना गर्दी जरा जास्तच होती. मग काय भावंडा काय काय होय आता खाऊन घेतलंय. तर व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक करा. थँक्यू.